बाबाजीला वेगवेगळ्या आजारांनी धरलं. बाबाजीच्या पोटाचा आजार लागला. संभाजीनगरला साने हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. संभाजीनगरला साने हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. डॉक्टरना सांगितलं ऑपरेशन करावं लागतं. बाबाजीला काही कळत नव्हतं. काही बाबाजी बेशुद्ध अवस्थेत. सोबतच्या शिष्याने सांगितलं करा ऑपरेशन. ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं बाबाजीला. डॉक्टर सानेनी ऑपरेशनाची तयारी केली. त्यांचे सहकारी सगळे डॉक्टर हत्यार घेऊन उभे राहिले. आता बाबाजीचं पोट फाडायचं आहे आणि पोटातली गाठ काढायची. डॉक्टर सानेना बाबाजीला बेशुद्ध केलं आणि जसं पोट चिरायला सुरुवात केली आणि पाहिलं तर बाबाजीचं पोट चिरल्याबरोबर आतमध्ये शिवलिंग दिसू लागलं. हात थरथर थरथर कापू लागला. हातातले हत्यार खाली गळू लागले. आजपर्यंत कधी न पाहिलेली अशी घटना अनुभवी डॉक्टर साने आजपर्यंत कधी न अनुभवलेला असा अनुभव समोर आला. अंग थरथर कापायला लागलं. सोबतच्या डॉक्टरने विचारलं काय झालं सर? सर काय करताय? अरे बाबा तुम्ही करा, मी नाही करू शकत, मी बाजूला बसतो. डोळ्यातून अश्रून अंगाचा थरकाप चाललेला होता. फक्त बाबाजीचे पाय घट्ट धरून बाबाजीचे पाय घट्ट धरून साने डॉक्टर उभा राहिले. ऑपरेशन केलं. दुसऱ्या दिवशी बाबाजी शुद्धीवर आले. डॉक्टर साने आपल्या डोळ्यात जेवढे अश्रू होते बाबाजीच्या पायावर ढळ ढळ घळघळ घालत होते. हा डॉक्टर साने मरेपर्यंत बाबाजीच्या आश्रमात निशुल्क सेवा करत राहिले. ऑपरेशन केलं पण 5-6 महिन्यात पुन्हा आजार उद्भवला. बाबाजी नाशिकच्या आश्रमात होते. आता बाबाजी लक्षात येऊ लागलं बाबाजीच्या काळ जवळ आलाय. शांतिगिरी महाराजाला जवळ बोलवलं. पराहो भांडू नका बरं, उठा कामाला लागा, भांडू नका, समाजाची सेवा करा, भगवान शिवाची सेवा करा, आराधना करा. आता आमची जायची वेळ जवळ आली. सगळे शिष्य रडू लागले. बाबाजी आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, लागल तिथं विलाज करू, देश विदेशात कोणत्याही दवाखान्यात जाऊ. अरे पोरा हो, असा डॉक्टरना वाचला असता माणूस तर कोणीच मेलं नसतं. काळ जवळ आलाय. भगवान शंकराचं बोलवून आलंय. शिवलोकात जायचंय. आता न हा न करता करता शिष्याने उचललं, दवाखान्यात नेलं नाशिकच्या. बाबाजी आता हळूहळू आवाज खोल चालला, डोळे खोल चालले. सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं. पाहता पाहता सगळ्या महाराष्ट्रात बातमी कळाली. आकाशवाणीहून, टीव्हीहून, पेपरमध्ये सगळीकडे बातमी, बाबाजी अत्यवस्थ आहे, अत्यवस्थ आहे. पाहता पाहता सगळी भयानक ही बातमी सगळ्या भाविकांच्या कानावर गेली. सगळ्यांच्या गाड्या वळल्या नाशिकच्या डॉक्टरकडे, दवाखान्याकडे. बाबाजीचा आवाज खोल खोल चालला. शांतिगिरीजी महाराजांनी त्यांच्या अंगाला विभूती लावली. थोडा वेळ डोळे उघडले. पराओ, अरे साधूना दवाखान्यात मरू नये, मला आश्रमात घेऊन चला. नाही नाही, विला झाल्याशिवाय नाही नेणार. नाही रे, साधू दवाखान्यात मेला तर मग काय फायदा झाला, एवढे मंदिरं बांधून, एवढे अनुष्ठान करून. उचला मला, आज्ञा आहे माझी, उचला. एक जणाने विचारलं, बाबा कोणत्या आश्रमात जायचं?
अरे कुठेही घ्या, वेरूळला घ्या, कोपरगावला घ्या, नाशिकला घ्या, कुठेही घ्या, पण मला महादेवाच्या मंदिरात घेऊन चला. उचललं बाबाला, डोलीत टाकलं, नाशिकच्या आश्रमात आणलं, शर्वेश्वरायच्या. सगळे भाविक सगळे सुन्न झाले. हजारो लोकांची गर्दी होऊ लागली. मोठमोठे पुढारी, मोठमोठे उद्योगपती बाबाजीच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता सगळे आश्रमाकडे पळू लागले. बाबाजीचे पट्ट शिष्य बाबाजीच्या चोहोबाजूला जमलेले आहेत. बाबाजी म्हणतात, रडू नका, जाण्याची वेळ प्रत्येकाच्या जीवनात आहे. महादेवाचा जप करा रे, भांडू नका, उठा, कामाला लागा आणि भगवान शंकराचा नाम घोष करा. आणि सगळ्या भाविकांनी बाबाजीचा जप आणि जय घोष करायला सुरुवात केली. पाहता 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 बाबाजीचे डोळे आता हळूहळू बंद होताना पाहू लागले सगळे भाविक. बाबाजीच्या मुखातून हळूहळू शिव 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 करता 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 बाबाजींना डोळे बंद केले आणि सगळ्या भाविकांनी एकच टाहू फोडला. गेला महामुनी जगाचा एकच वाटेला, महामुनी जगाचा हसरून दाटे पूर. बोलान मौनगिरी, बोलान मौनगिरी, एकच निघे सूर. गेला महामुनी जगाचा हसरून दाटे पूर. तेज लोपले जाऊन मेघाड, सूर्याचे तेज लोपले जाऊन मेघाड. दीन असोनी दीन भासला, दिन दिन तो अंधार. सूर्याचे तेज लोपले जाऊन मेघाड, दीन असोनी दीन भासला, दिन दिन तो अंधार. गेला महामुनी जगाचा, गेला महामुनी जगाचा हसरून दाटे पूर. स्तब्ध झाला, धरती ही स्थिर झाली. वायू ही स्तब्ध झाला, धरती ही स्थिर झाली. वेलियाने फुलांचा गेला निघून नूर. वायू ही स्तब्ध झाला, धरती ही स्थिर झाली. वेलियाने फुलांचा गेला निघून. गेला महामुनी जगाचा, गेला महामुनी जगाचा हसरून दाटे पूर. गेला महामुनी जगाचा हसरून दाटे पूर. बोलान मौनगिरी, बोलान मौनगिरी, एकच निघे सूर. गेला महामुनी जगाचा, गेला चिव चिव करीत पाखरे गेली तर दूर दूर. चिव चिव करीत पाखरे
चिव करीत पाखरे गेली तर दूर दूर चिव चिव करीत पाखरे गेली तर दूर दूर जमवून आली माऊलीची ती गोड लेक